आणि इथे ह्या कंडिशनमध्ये जर बघायचं म्हणलं इन केस ऑफ मायटोसिस तर आपल्याला बघायला भेटेल की एक डिप्लॉइड सेल आहे विथ 46 क्रोमोझोम. जर ही डिवाइड झाली तर सगळ्यात पहिल्यांदा ही सेल रेप्लिकेट होणार आहे. हे जे 46 क्रोमोझोम आहेत हे सिंगल क्रोमॅटिड सोबत असतात. सो दिस इज द डिप्लॉइड सेल विथ 46 क्रोमोझोम. ह्यांचं होणार आहे रेप्लिकेशन. रेप्लिकेशन झाल्यानंतरनं नंबर ऑफ क्रोमोझोम 46च राहतात, पण क्रोमॅटिड कंटेंट हे DNA कंटेंट डबल होतो. म्हणजे अशा पद्धतीने विथ 2 क्रोमॅटिड्स आपल्याला 46 क्रोमोझोम बघायला भेटणार आहेत. सो वेन दिस सेल अंडरगो दी डिव्हिजन, सो इथे काय होणार आहे सेल डिव्हिजन. आणि सेल डिव्हिजन झाल्यानंतरनं ह्या कंडिशनमध्ये आपल्याला 2 सेल भेटणार आहेत विथ like this with 46 chromosome and with 46 chromosome. सो इथे डबल क्रोमॅटिड होते, डॉटर सेलमध्ये सिंगल क्रोमॅटिड असणार आहेत. बट द क्रोमोझोम नंबर इन दिस केस इज सेम, दॅट इज 46. म्हणजे जे पेरेंट सेलमधला क्रोमोझोम नंबर होता तोच डॉटर सेलमध्ये आहे. हेच दिस डिव्हिजन इज कॉल्ड एज इक्वेशनल